माझे नाव विनायक आप्पासू जाधव, राहणार कसबे डिग्रज. मी कसबे डिग्रज पंचायत समिती गणामधून निवडून आलेला आहे आणि मी पंचायत समितीचा सदस्य आहे. या ठिकाणी आपल्याला जी दिसते भूमी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तुंग या कंपनीमध्ये पुण्यामधून येणारा कचरा म्हणजे पुण्यामधून येणारी सर्व घाण म्हणा थोडक्यात ती ह्या ठिकाणी आणली जाते आणि या ठिकाणी ती जाळून त्याचा वीज तयार केली जाते. खरं बघितलं तर गेले 3-4 वर्ष आमच्या भागातील तुंग असेल, कसबे डिग्रज असेल, सुकवाडी, दुधगाव, माळवाडी, सावळवाडी या गावातील नागरिक श्वसनाच्या रोगाने त्रस्त झालेले आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना पुरळ उठणे अशा गोष्टी वारंवार आमच्या कसबे डिग्रज गावामध्ये जास्त आहेत आणि मी असा अहवाल आमच्या गावातील स्थानिक डॉक्टरांच्याकडून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी जो धूर दिसतोय हा धूर आमच्या सर्व शेतीमध्ये पसरत असल्यामुळे शेतीचं पिकाचं बी उत्पन्न घटलेलं आहे. आणि ही राग जी पडते ही सगळे ऊसाच्या पानावर असेल, केळीच्या पानावर असेल किंवा काय माळवी केली तर त्यांच्या बी पानावर पडून पिकाचं उत्पादन पूर्णपणे घटलेलं आहे. आणि आमच्या गावातील सर्व स्थानिक लोकांची मागणी आहे की हा भूमी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कारखाना हा पूर्णपणे बंद करावा आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत. आणि खरं बघायला गेलं तर तुंगमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी आवाज उठवलेला आहे. कसबे डिग्रजमध्ये परवा या संदर्भात सभा झाली, सभेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये आमची एक टीम ही कायदेशीर मार्गाने लढत आहे. आणि मी आणि आमचे रंगनाथ नलवडे आमच्या गावातील आता आवरण्यासाठी घरी गेलेले आहेत. असे सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आहे. जोपर्यंत हा कारखाना बंद करत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही अशी आमची भूमिका आहे. आणि त्यानंतर जर बोलायचं झालं तर या कारखान्याची मुदत पूर्णपणे संपलेली आहे आणि हा दंडुकशाहीच्या जीवावर हा कारखाना चालू आहे. कुठल्या तर पक्षाचा एक पुढारी आहे म्हणे आणि तो प्रशासनावर दबाव टाकून या ठिकाणी कारखाना चालू करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत आणि गाव करेल ते राव करेल काय करेल येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येईल. कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना बंद झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही. आणि आमची एक टीम त्या ठिकाणी काम करत आहे. आणि आंदोलनाच्या मार्गाने आम्ही आणि शांततेनं गांधीगिरी मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे. आणि जोपर्यंत हा कारखाना बंद होत नाही तोपर्यंत ह्या गेटपासून आम्ही हलणार नाही अशी आमची भूमिका आहे. धन्यवाद.